ही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी कृषी अभ्यासक्रमाबाबत देखील भाष्य केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पाहूयात। तर पूरग्रस्त भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू असल्याचं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे। शालेय साहित्याचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासूनच शेती शिक्षणाचे धडे देखील दिले जाणार असल्याचं पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहे। राज्य शासन कुठेतरी या गोष्टीचा विचार करत आहे की दिवाळी पूर्व परीक्षा ज्या असतात पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्या दिवाळीनंतर घेता येईल का, याची चाचपणी सुरू आहे। काय नेमका शासनाच्या डोक्यामध्ये यायला घेऊन? महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली। अशा वेळेस अनेक गावांना त्या ठिकाणी पाण्याने वेढलेलं होतं। जर का काही भागामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नसतील, त्यांची काही दिवस शिकवणी त्या ठिकाणी बंद राहिली असतील, वर्ग बंद राहिले असतील, तर निश्चितपणे त्या ठिकाणावरून जर का मागणी आली तर त्या परिस्थितीचा विचार करून पुढे आपण परीक्षा घेऊ त्यांच्या। जर का काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असेल, त्यांचं शालेय साहित्य गेलं असेल किंवा शाळेची पडझड झाली असेल, तर तातडीनं त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। कालच नियोजन विभागाने देखील एक शासन निर्णय निर्गमित केला आहे। त्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जे नुकसान अतिवृष्टीमुळे झालं ते नुकसानाची कामे करून घेण्याचा शासन निर्णय कालच निर्गमित करण्यात आलेला आहे। पहिल्या वर्गापासून आता विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहे। नेमका कोणकोणत्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे, कशा प्रकारे हा अभ्यासक्रम असेल? आपण जाणतो की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि स्वाभाविकच कृषीचं महत्त्व, शेतीचं महत्त्व इतिहासात देखील आपल्या देशात होतं, आताही आहे आणि पुढे देखील राहणार आहे। त्याच्यामुळे किमान माहिती आपल्या नवीन पिढीला राहावी आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या शेती क्षेत्रामध्ये आपण कसा करू शकतो याच्याकरता आपण कृषीचा समावेश, कृषी शिक्षणाचा समावेश हा शालेय शिक्षणामध्येच केलेला आहे। सोबतच माध्यमिक शिक्षणामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण आणि AI अभ्यासक्रम याचा समावेश करण्यात आलेला आहे। काळानुरूप आता सेंद्रिय शेतीचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे। त्याच पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर हा नवीन पिढीच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञानामध्ये झाला पाहिजे। याच्याकरता AIचं देखील AIच्या माध्यमातून किंवा AIचा उपयोग आपण शेतीकरता कसा घेऊ शकतो याच्याकरता प्रशिक्षण देण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अतुल लेटेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। पुढची मोठी बातमी पाहूयात। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीझर हा प्रदर्शित करण्यात आलेला आहे। कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कावरच होणार असं खासदार राऊत म्हणाले।